गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय सोलंग व्हॅलीला. आता सगळे हळूहळू निघत आहेत. पहिला नाश्ता करणार आहेत आणि नाश्ता केल्यानंतर सगळे 4 व्हीलर आहेत सर्वांसाठी अरेंज केल्यात, त्या पकडून मग आम्ही जाणार सोलंग व्हॅलीला. जाम थंडी आहे आत्ता, अजून पण थंडी आहे. आता पहिला नाश्ता करायला, कारण आवाज तर गेलाय, गायब आहे. बोलायला पण जमत नाही. बघू आता काय होतंय. जरा कॉफी वगैरे पिल थोडीशी, जरा बरं वाटेल. आता नाश्ता चाललाय, थोडासा गॅप खातोय कारण असं सकाळ सकाळ एवढं मी खाणार नाही. तर आता आम्ही निघतोय सोलंग व्हॅलीला. मस्त मजा येणार तिथं आणि तुम्हाला एक खतरनाक व्ह्यू दाखवतो, एकदम खतरनाक. आम्ही आता निघालोय आणि आम्हाला असा 4 व्हीलर अरेंज केल्यात सगळ्यांसाठी. सगळे मागे बसलेत, हाय करा रे सगळे. सगळे बसलेत आणि हे आहेत आमचे ड्रायव्हर. फुल थंडी हवा मध्ये आला जरा. कुत्ता नहीं खतरवा खिलाड़ी है मैं. वेडिया 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 मंदिर निकल. फुल गावची वाईब येते एकदम. A few moments later. आता आम्ही स्पॉटच्या थोडस मागे थांबलोय, कारण आम्हाला ते आता घ्यायचे आहेत कपडे रेंटवर. अरे फ्लोरा, मी जरा आता कपडे घेतो जरा रेंटवरती, बस बोलू आपण. 5 minutes later. सगळ्यांना सॅन्टा क्लॉज बनलेत, सगळ्यांचा लुक बघा. क्या चिराग ॲस्ट्रोनॉट. आज आमची जर्नी आहे चंद्रावर, डायरेक्ट चंद्रावर, प्लुटोवर, डायरेक्ट चंद्रावर. फिरव ना मला बघूच स्वतःला. काय दोन्ही क्लब असं पेंग्विन वाटलं. हा सानी बरोबर आहे. हे तर ठेव ना. चलो हे आपण मॅचिंग केले, मी आणि भक्तीने मॅचिंग केले. ते आता घ्या. पेंग्विन अरे आवाज नहीं, मुझे ठंड लग रहा जिंदगी सवार एक नहीं बाहर तो मैं तो प्यारा सा चमत्कार. मैंने नहीं चुना ये आउटफिट. किसी का सपना अब ये मेरा सपना है कि सब मैं करूं. आसमां को छू लूं, या हेलीकॉप्टर. मैं हूँ एक उड़ता रोबोट डोरेमोन. भाई लेवल ऑफ डिसअपॉइंटमेंट इज ऑन पीक. साला इधर आके खर्च करवा दिया तुला. अरे किती खर्च झाला कपड्यांचा. भाई 250 सूट का हुआ है और 100 रुपए सॉक्स का, ग्लव्स का, ग्लव्स का. अब सेलिंग चालू है यहाँ पे, ठीक है भाई. म्हणजे मला कळत नाही कोणत्या लेवलची तर मार्केटिंग चालली आहे. अरे काय पैसे घेत आहेत. 250 रुपये या सूटचे घेतलेत आणि बोलतात मेंडेटरी आहेत बाकीच्या गोष्टी पण घेणं. हा अरे म्हणतो चष्मा मेंडेटरी. म्हणलं हा का नाही घालू शकत. हा पण चष्माच आहे. तर नाही, त्यांचा एक वेगळा चष्मा आहे, तो पण घ्यायचा. म्हणलं मी का घेऊ तो चष्मा, माझ्याकडे एवढा चांगला चष्मा मी का घेऊ. तर नाही घ्या. मी नाहीच घेतला, कोणीच नाही घेतला. भाई चष्म्यासाठी 100 रुपये कोण देणार. आणि ते घ्या तुम्ही परत. हे ग्लव्स घ्या.
शूज घ्या, शूजच्या आतमध्ये सॉक्स. अजून वरती ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज पण इतक्या महाग आहेत. 5,000 बंजी जम्पिंग, 3,500 पॅराग्लायडिंग. पॅराग्लायडिंगचे बोलतोय, बंजी जम्पिंगचे 5,000 आहेत. सर खिड़की बंद करते ना. तो लेना वाइब लेना, अभी वाइब ले, वाइब ले. साला कॉलेज मध्ये 45 लोक आहेत, हे एकट्याला गरम होतं त्याच्यामध्ये, सगळ्यांना थंडी वाजते आणि आता बोलतोय नाही थंडी लग रहा है. बेडूक आहे बेडूक, त्याला टेम्परेचर चेंज करतोय बॉडीचं ह्याच्यानुसार मनानुसार. चला आता जाऊया वरती पहाडो पे. आता आम्ही सोलोंग वैली में अच्छा मतलब हम लोग आगे जाएंगे. आम्ही आता सोलोंग वैली मध्ये आलो इकडे. सोलोंग वैली आहे आणि आम्ही इथून अजून पुढे जाणार आहे. तिथे बर्फ आहे इकडे. जाएंगे आराम से जाएंगे, ये अपना एरिया होता तो फिर मैं उसको आराम से जाएंगे भाई. 2 मिनिटासाठी माझ्या काळा इथं इथपर्यंत आलेलं असं सगळं. मुंबई में रहता अभी तक 4 वाले हे दिखाओ सुमो असू दे बाबा. वे बघ किती झालाय चाचा का पावर देख. सारा हा पुढचा गाडीवाला आहे ना, आम्हाला जाऊ देत नाही. ए अरे ऐसा मत करो रे, मॅटर होएंगे मॅटर. मागून 250 लोक अजून येतात. थांब येऊ दे. तो पण मार आम्हाला. थांब मार खातो आम्ही थोडासा. मागून 250 लोक बोलवले थांब. तोपर्यंत मार खाऊ आम्ही थोडासा, ते लोक येईपर्यंत. काय नाही बर्फात लपून बाय बाय बाय. क्या फीचर आहे मस्त. मला आधी दिलं असतं तर बरं झालं असतं. स्टोरेज फुल कर. ड्युअल कॅप्चर आहे. तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडेच नाही. आयफोन असून काय फायदा मग. बाई बाई तिकडे जातोय आम्ही. तिकडे त्या डोंगरावर चाललोय. टाटा फुल फॉर्म मध्ये टाटा सुमो बोलते. भाई काका रेमटवतात गाडी, नुसती रेमटवतात गाडी. त्यांचा हात बसलाय गाडीवरती या रोडने. काका असे झूप आणि मागे आमचा एक पेशंट सध्या सुरू झालाय. सफोकेशन व्हायला त्याला ढवळतय, चायनीज ढवळते त्याच्या पोटात. मला आतापर्यंत फक्त एवढी एकच गोष्ट आवडली आलोय तेव्हापासून. जिंदा मम्मी बन गई. पाठी बंद करा. जिंदा मम्मी. आमचा पेशंट हँग आहे. आधी पटेली मध्ये पूर्ण त्यांनी सूरबीट काढलेलं. आता पटेली सर्व लावली. मम्मी सूट घातलेला आहे. जेव्हा खाली होता ना, खाली आम्ही जेव्हा सूट घालवतो ना, त्या बोलते अरे मेरे को ठंडी नहीं लगता, मैं काय को ठंडी में पहनू, मैं एसी में रहता है मुंबई में. त्या ते जे विकत होते ना, 4 अंडे का पावर. त्या जे विकत लोक होते ना, जे लोक विकत होते सूट, त्यांना बोलते अरे मैं एसी में रहता है, मेरे को नहीं ठंडी लगता. आता का गारटलाय महाग असा कोंबडी होऊन बसलाय. कोळंबी झाली कोळंबी. तर आणि अजून एक गोष्ट, आता तो तपस्या करणार आहे तिकडं उघडावून. ते बर्फवाले बाबा. हा भाई अटल टनल आलेला आहे आता आणि आम्ही चाललोय अटल टनल मधून. लंबा है यार थोड़ा. अरे रहने दे ना लंबा, तू बात करना. 40 का कितीचा? 40.
अरे चलो चलो. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशन वरती आणि तुम्हाला दाखवतो मी. ले भाई खतरनाक. आणि तुम्हाला दाखवतो 2 धुरंधर आमच्या खाली स्नोमॅन बनवत आहेत. नंतर बाकीची पब्लिक आहे तिकडे जरा जातो आम्ही. काय माहिती कुठे कुठे बिखरलेत सगळे. कुठे आहेत ते लोक? खाली. आता खाली जातोय आम्ही जरा. हा अरे माझे पण झालेत भाई, फ्रीज झालेत. बाकी सगळं ठीक आहे. खाली आहे ना यार, सगळे खाली आहेत. थांब थांब घेऊन येतो थांब. अरे कुठे चल. -3 डिग्री मध्ये टेम्परेचर आहे. -3 डिग्री टेम्परेचर. कुठेच सगळे हे नाहीत आपले. इकडे फुल सेटअप आहे रे असा. कुठे गेलेत? कुठे इकडे आहेत का? आहे का इकडं? हे भाई इंटर्नशिप म्हटले आहे. मॅचिंग कुठे कुठे गायब झालेत काय माहिती सगळे. पाय डायरेक्ट आतमध्ये जातो रे. त्यांना मजा येते. अरे हार्दिक गँग इथं बसले. गाइस हम मैगी खा रहे हैं गाइस. ते खा रहे हो मैगी? हाँ पहाड़ों में मैगी नहीं खाएंगे तो क्या खाएंगे? ना अभी तो आए हम लोग. तुम लोग जल्दी आए लगता है. कुठे आहेत? कुठे आले भाई सगळे 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 बुजगावने दिसतात. फायर ब्रिगेड एडिशन. ते तू चार्जर आणलास? वायर दे ना. ठीक आहे दे ना, आणून दे ना. चार्जिंग संपले. चार्जिंगला काय लावायचं आहे? ते डोरेमॉन बघायचं का? डोरेमॉन पेंग्विन पण आहे. ती डोरेमॉन पण आहे. दुसरा इसका मालिक कौन है? भाई मजा तर जाम येते. आणि हा व्ह्यू सगळ्यात डेंजर आहे. मागचा सगळ्यात डेंजर व्ह्यू आहे. हाय गाइस, ये दशरथ भाई कैसा चल रहा है आप लोगों का? So finally after lots of struggle we are here into the mountains and mountains are giving the vibes of ice. भाई भारी वाटते यार. म्हणजे इकडे येऊन ना थंडी आहे पण मजा जाम येते. चाल्या अर्धे कुठे गायब झालेत काय माहिती. अरे किती फोटोशूट भाई आज संपत नाही. हे लवकर या या. ते बाकीच्यांना बोलवा ना. हो आता इकडचा शूट झालाय आमचा. जोएल तुमने निकाला का फोटो बिटो कुछ? हाँ निकला ना बहुत. अरे पण थोड़ा मैच हो गया थोड़ा सा. फिर आपला डार्क कॅमेरा का लाईट आहे. आता इकडून आम्ही चाललोय खाली. सोलंग व्हॅली आहे तिथे जिथे ऍक्टिव्हिटीज करायला भेटतात तिथे मजा येणार आहे. जाम फोटो काढलेत. माझा मोबाईल तर बहुतेक तेवढं स्टोरेज होतं नव्हतं तेवढं सगळं संपवलं यांनी. मी फोटो टाकणार आहे. याच्यानंतर माझे फोटोज बघा तुम्ही. थोडे जे एन्जॉय केले त्याचे फोटोज आहेत ते थोडं बघा आणि लाईक करा त्या फोटोला आणि कमेंट पण करा कशा आहेत फोटो ते. सो आता तू निघायचं आहे.
आम्हाला पहिला आमची गाडी शोधायची कुठे लावले. 100 गाड्या आहेत तिथं, पण त्यातून आमची गाडी कुठे आहे काय माहिती. हे चला रे, चलो भाई धक्का मारो. वा काय धक्का मारलाय. नाही ती आपली गाडी कुठे आहे काय माहिती. हे बाई ते 5914 आमची गाडी भेटली लगेच. आमच्या सोबत एक दुःखद घटना घडली. मायरॉनसाठी ती एक दुःखाची बातमी आहे. मायरॉन तेरा चष्मा रेस्ट इन पीस हो गेलाय. किधर रखा था तूने? छोड़ना मेरे को क्या 10 चश्मा और आएगा. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. भाई चष्मा टाकून कुठं गायब झालाय काय मध्ये कोणतरी पाय देऊन गेले त्याच्यावरती. अरे छोड़, टूटा तो अभी क्या है, रोटे वही टूटे क्या. बनवलंच ना ये भाई पैर में गया. चला आता आम्ही जातोय खाली. भाई इथे आहे याक. तुला डेंजर दिसतोय का. बाई हे चुकीचं आहे थोडंफार असं बघायला गेलं तर. आणि त्यांचा बिझनेस आहे आणि असं मुक्या प्राण्यांना बांधून ठेवणं आणि त्यांच्यावरती लोकांना बसवून फिरवणं इकडे तिकडे थोडं चुकीचं वाटतं. सो नाही करायचं हे सगळं. मी तर नाही करणार. आणि आमच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालाय कारण इकडे येणं मला ना म्हणजे इथे या प्लेसला येणं वर्थित नाही वाटत आहे. कारण फक्त लॉस होतोय, फक्त लॉस. ऍक्टिव्हिटी करायला तर गेलो नाही. बट आता आम्ही खाणार आहे मॅगी. हिमाचलमध्ये आलो मॅगी खाली नाही तर कसं होईल. आणि ते आपल्यासाठी मॅगी बनवत आहेत. एकदम स्पायसी बनव जरा. स्पायसी मॅगी खाणार एकदम हिमाचल वाली मॅगी म्हणजे मनाली मनाली वाली मॅगी एकदम टेस्टी आहे. स्पायसी मॅगी सांगितली. आम्हाला तर नाही जायचं पाहिजे. आम्हाला पैसे नाही वेस्ट घालवायचे. मी मस्त तिकडे मॉल रोडला जाऊन शॉपिंग करेन. आणि मेन म्हणजे वशिष्ठ कुंड. नका आता प्लॅन कोणी केला प्लॅन? कोणीच नाही चेंज केलं. तो तिला विचारतो जीप प्लॅन करायला जायचं. मग आपण मॉल रोडला फिरू शकतो मस्त. भाई मॅगी चांगलं आहे. मॅगी पहाडो वाली मॅगी असं लागतंय. ये भाई ये खाना गरम आहे जाम. फोकस क्यों खा रहा है इतना फोन? हाय ॲव्हरेज आहे. पण 70 रुपयाला आहे. काही टाळ्यावर नाही. तर मित्रांनो आम्ही आता इथून चाललोय वशिष्ठ कुंडला. वशिष्ठ कुंड आणि मॉल रोड. कारण इकडे जे आम्ही ॲक्टिव्हिटीज करायला आलेलो ते इतके एक्सपेन्सिव्ह आहेत ना. म्हणजे इथून असं म्हणजे एवढं पण अंतर नसेल जास्त. त्याची हे होती झिप लाईन त्याचे 500 रुपये. बंजी जम्पिंग होती 5000 रुपये. परत अजून वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. सगळ्याचे असे प्राइसेस इतके आहेत की माझी भागली बाई. मी म्हणलं मी खाण्यावरती पैसे वाया नाही म्हणजे खाण्यावरती पैसे घालवेल
आणि शॉपिंगवरती पैसे घालवले. सो वशिष्ठ कुंडला जाणार, तिथून परत मॉल रोडला. आणि अजून कुठलं मंदिर आहे ते? हिडिंबा. हां, हिडिंबा टेम्पल. तिथे पण आम्ही जाणार आहे. नाही ते आपल्याला उद्या करायचं. इथल्यापेक्षा तिथे जास्त मजा येईल असं वाटतं मला. ते आपल्या जायचं आणि तिथे एक्सप्लोर करता येईल जास्त. इथे काय ते काय मी मुंबईला जाऊन पण करेल. म्हणजे इकडचे जे स्पॉट्स आहेत ते व्हिजिट करता नाही येणार ना मला मुंबईला गेलो ते. सो मी आता तिकडे चाललोय. आणि इकडचे बाई मी सांगितलं आधीपासूनच, इकडचे प्राइजेस आहेत ना, लोक फक्त तिथे लुटायला बसले. सकाळी किती धंदा आला असं माहिती का आपण किती झालं असं बघ. जब से टूरिस्ट स्पॉट हो गया ना प्रॉपर, एकाचे 350 घेतले. ओव्हर हाईप हो गया. 350 गुणिले समज आपण 150 जण, 120 जणांनी घेतलं. 42,000चा धंदा झाला तिचा. जाग्यावर जागेवर न काही करता. रोज कितीचा होता असेल? आता सीझन आहे, सगळं सोडून आपल्याला यावं लागतं असं हा वाटतं. आपण इथं धंदा खायचे. इथं धंदा टाकावा लागला असं वाटतं आपल्याला. चला आपण भेटू वशिष्ठ कुंडला. कैसे के इधर का? सही पकडे. आता आम्ही आलो वशिष्ठ कुंडला. दशरथ, तुझे इसके बारे में कुछ पता है क्या? इसके बारे में मंदिर के बारे में नहीं, इधर लिखा है. अलाउड है क्या वीडियो निकालने के लिए? लिखा ना अंदर, मना तो बाहर करेगा ना नोटिस. हाँ, मस्त मंदिर आहे. भाई चप्पल काढायची. चप्पल काढतो पहिला. तर इथून या टेम्पलचं एंट्रन्स आहे आणि ते टेम्पल लाईन लावले सर्वांनी आतमध्ये जायला. सो आम्ही आता जस्ट वशिष्ठ टेम्पलला व्हिजिट केलेलं, तिथे दर्शन घेतले. छान झालं दर्शन आमचं. आणि तिथे ॲज युजल जे प्रत्येक मंदिरामध्ये असतं, म्हणजे थोडे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. तिथे रेकॉर्डिंग वगैरे करू देत नाहीत. सो तिथे पण रेकॉर्डिंग अलाउड नव्हती. आणि ते कुंड होतं गरम पाण्याचं, तिथे पण अलाउड नव्हते, कारण तिथे लोक स्नान करायला जातात. सो तिथे लोक अलाउड करत नाहीत. आणि त्याच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे, राम मंदिर होतं इथे, ते मी तुम्हाला दाखवतो आता. वशिष्ठ टेम्पलच्या बाजूलाच इथे म्हणजे वरती आलं ना चाला की इथे असं भगवान रामजींचं मंदिर आहे इथे. सो इथे पण आम्ही दर्शन घेतलं. इकडचे वाईब एकदम अशा पॉझिटिव्ह वाईब आहे तिकडे, एकदम असे. भारी वाटलं असं दर्शन घेऊन. म्हणजे असं पॉझिटिव्ह जागेवरती येऊन दर्शन घेणं जास्त असं लवकर पॉसिबल होत नाही. बट आम्ही ते आलो IVसाठी आणि ते यायला आम्हाला भेटलं. सो छान वाटतंय थोडं. आणि आता या लोकांचा ॲज युजल फोटोज. 5 minutes later. दर्शन वगैरे छान झाले. आणि आता शॉपिंग करायची. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. काय घेतोय? हे 40 घे ना, घे ना. तू नाही घेते? मला पण घे. 1 2 3 जूट बॅग आहे, त्या जूट बॅग. आणि हा जो हर एक बाईकर आपल्या बाईकवरती लावतो तो फ्लॅग. 4 दे दो मेरे को. फ्लॅग घेतला ना बाबा. बोललो हा आता लदाख दूर अभी लद्दाख दूर नहीं. चलो लद्दाख, कितना दिया? चलो लद्दाख. किती पाहिजे अजून? पिशवी. आम्ही शॉपिंग केली इथं मस्त. काढ ना. एक शर्ट घेतला, शर्ट घेतला एक मस्त वाला. एकदम पॅटर्न वगैरे राहावंच दिसतोय याचा. आणि आमचा निलेशने पलिता घेतलाय, आठवण. हे शर्ट जाम भारी. दादाला घेतलंय शर्ट.
आता मम्मीला काहीतरी घ्यायचं आहे, बघतोय काय दिसतंय काय ते चांगलं एकदम असं हटके, म्हणजे ते घ्यायला मम्मीसाठी. अरे वा, कसलं आहे वा, काय घेतोय निले अजून? घेतलंच काय? पलिता वाजव दांड्या, बँड्राचा माल पुढे कर ना. टाका व्हिडिओ मध्ये. बँड्रा नाही आपण FS. चल FS बँड्राचा माल घेऊन आल्यात. मी तर प्रॉपर बँड्राची आहे. प्रॉपर बँड्राची आहे. चला चल, मी नाही घेत आहे काय. हा आता तिकडेच जायचंय, थंडी वाढत चाललंय थोडं. चल ना नंदू भिडे. भाऊ तू मस्त वस्तू घेतली ना. मम्मी खुश तर मी खुश. कशाला नको झालं आपला एकच दिवस बारकीला दिलं असं. ती असती ना, दिवस राहिलाय. बारकी असती ना, तिला भरपूर काय काय घेऊन दिलं असतं. मग चल ना इथे विचारू काय ते काय. आता इथं मम्मीसाठी ड्रेस पीस बघायचं. ड्रेस पीस 3 पीस सेट रहेगा. वा मम्मी वा, हे बघ आवडलं तर घेऊन टाका. हा एक कलर आहे. अंकल चलो. हा आहे, हा वाला, पश्मीनी सूट कोणतं तरी. हा वाला, हा एक ये ड्रेस पीस फाइनल किया गया है. कलर कोणता नाहीये ते सांगा. प्राइस कमीच होत नाही, बार्गेनिंग इकडे चालतच नाही. 3 पीस काय बोलायचं? 3 देख लो. 3 पीस का असतो? 3 पीस इधर ते सूट होतं. अच्छा म्हणून 3 पीस. आपलं बरं असतं रे शर्ट पॅन्ट. ये देखो इधर हा ब्लू आहे. वीडियो कॉल नहीं वीडियो बना रहे, ब्लॉग बना रहा हूँ. अच्छा ब्लॉग बना रहे. ये इसका टॉप आएगा, अच्छा ये इसका शॉल आएगा और ये इसका कौन सा घेऊ. ठीक है, अच्छा निकलेगा ना 3 पीस. अच्छा निकलेगा, अच्छा निकलेगा. रिपीट ऑर्डर करेंगे घर से. मेरा विजिटिंग कार्ड घर से रिपीट ऑर्डर करेंगे आप इसके लिए. विजिटिंग कार्ड घेऊन ठेव. कधी काय लागलंच गरज आपल्याला. हो बरोबर आहे. मुंबईवरून इकडे कॉन्टॅक्ट करायचा ना. साड़ी दिखाओ ना अंकल. साड़ी आप देखो, ये देख रही है तू साडी किती? ये वाला साड़ी आप पीछे लगी हुई है. अच्छा आप डिस्प्ले में दे सकते हैं. हा ड्रेस पीस झालेला आहे फायनल. नो बार्गेनिंग विथ फिक्स प्राइस. नाहीच होणार आहे. और रीजनेबल प्राइस. हाँ रिजनेबल प्राइस. रिजनेबल प्राइस दिया अंकल ने. बहुत महंगा है पर अंकल. महंगा नहीं है, रीजनेबल प्राइस है. साड़ी देख रहे हैं, ये देखिएगा साड़ी देखो आप. नहीं इधर देखो साड़ी 1800. चला घाई पैसे ना बा, एक मिनिट काढू दे पैसे. अरे ना नाही बघ ना, ही वाली घेतली. ही वाली पण चांगली. ही ये सर मैग्नेट है, जैकेट है, शॉल है, ग्लव्स है. अरे ही एक चांगली. ही वाली घेतोय आणि ही वाली घेतोय. ही वाली देखो जो या दोन घेतोय. वो दो कर दो. अरे वो छोड़. ये मैग्नेट है, जैकेट है, शॉल मम्मीला. या दोन अजून शॉल घेतल्यात. एकदम भारीवाला, भारी पॅटर्न आहेत. जीपे का ना तो आप पेमेंट करते हैं. ही एक शॉल आहे, ही वाली आणि ही वाली एक. 2 शॉल. जरा पेमेंट करतो मी 2च मिनिटात. तर शॉपिंग वगैरे आमची करून झाले आता. आणि आता आम्ही आलोय थोडस पेट पूजा करायला. आता इथून मॉल रोड आणि जमलं तर हिडिंबा टेम्पल. आणि जर आज नाही तर उद्या हिडिंबा टेम्पल. पण हिडिंबा टेम्पलला जाणार आजच जायचं.
ड्रायव्हरने ऐकलं पाहिजे. काय बोलतो पैसे देतो आपण. त्याला मी पेट पूजा करतो. त्याला समोसे घेतले. कमी खा. A few moments later. तर हे आता आम्ही आलो आहे हिडिंबा टेम्पलला. इकडे सगळ्यांनी असे कॉस्ट्युम का घातले? बिकॉज पहाडी कॉस्ट्युम. हो पहाडी कॉस्ट्युम आहे. काय सशाला वगैरे पकडून फोटो काढत आहेत. बघ फुल फोटोशूट चाललंय तिथं. बाई माणसं एवढी झाले काय पण करत सुटतं. असं काय मंदिर आहे इकडचं. लाईन लावली तर लाईन मध्ये उभं राहावं लागेल पहिला. अरे लाईन मध्ये लागा. इंग्लिश कुठे दर्शन करायला जास्त टाइम नाही लागत आहे. लगेच पुढे जातात सगळं. पूर्ण असं जंगलाच्या मध्ये आहे मंदिर. रॅक में निकालता मेरा है देख उधर. भाई इकडचं टेम्परेचर आहे ना मिनटाला चेंज होत आहे. एवढी थंडी वाजते ना डेंगू. हालत खराब कसं थंडी. 2 मिनटापूर्वी कसं गरम होत होतं आणि आता माणूस नाही हा वेगळा प्राणी आहे. काय नाही खरंच आहे. हे ओरिजिनल आहे. असे काय हे लावले बाजूला शिंग आहेत. शिंग आय थिंक खूप जुनं मंदिर आहे. जे म्हणजे बनावट बघा ना एकदम पूर्ण लाकडाची बनावट. इकडे खूप जुनी बनावट दिसते अशी जे कोरीव काम वगैरे केलं ना असं. हे लोकांचं झालं पण गावाचं झालं तुमचं. लवकर दर्शन घेऊन आले वाटतं. इकडे लाकडावरती कोरीव काम केलं. कारण आम्ही दर्शन करतो. अलाउड नाही आहे वाटतं आतमध्ये फोटोज काढायला. मंदिराच्या चारी साईडने असे शिंग लावलेत असे. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तर या साईडला पण जशी त्या साईडला शिंग फ्री सेम आहेत. पूर्ण इकडे पुढपर्यंत शिंग आहेत बघा अलग अलग टाईपची. खूप जुनं मंदिर आहे. खूपच जुनं मंदिर. पूर्ण एरिया असा पूर्ण इकडचा आणि हे असं मंदिर आहे. आता लगेच निघायचं इथून मॉल रोडला. चलो. कसं वाटलं तुषार मंदिर? अरे मस्त होतं. चल या शूज घालूया. हा इकडे तर नटल्यात बाई. हे काय ह्या पण नटल्यात इथं. हे काय हा काय प्रकार आहे? भाई काय हे इकडे बघा. तिघी इकडे बघा. अरे वैभव भाई अरे एकदम खतरनाक. मी पण घालू काय? हा जरा बंद करून घे ना. खाली नाही आलोच. कशाला? चल तू पण जा तुषार. मी ये रे
तू पण घालतोय वाह हा खाली घे विशाल खाली घे जरा खाली घे अजून किती खाली घे इससे किस्सा ऊपर गिर के 300 बाहर गए 500 उधर गए 500 टेबल के नीचे गए 500 नहीं जाएगा थोड़ा आगे पण आहे रस्सा बांधलं नाही हो गया अनिल भाई पण तयार होतात एकदम आता मी इकडेच बघतो इकडची हा इकडचीच पोरगी बघूया तुला आपण चला चला ये लवकर आम्ही जरा आता शूट करतो त्याला अंधार पडलं जायचं अजून कुठला भाई सगळे तयार झाले हे काय मी तुमचा कुटुंब प्रमुख ते गाणं होतं काय हिमाचल कुटुंब प्रमुख हे काय प्रकार ना काय चीसू मौसम तातू जवानी अरे शुभांगी मी कुटुंब फोटो नाही काढतोय व्हिडिओ काढतोय हा वैभव कुटुंब प्रमुखच वाटतं कसे तयार झाले असं वाटतं ते गरब्याला नाही कसं तयार झालं पुणे गरब्याचं कॉस्ट्युम आहे हे अलगच आहे पहाडी कॉस्ट्युम बघितलं आलं तर काहीतरी केलंच पाहिजे सो आजच्या दिवसात आमचं फिरून पूर्ण झालंय आता जिथे जिथे फिरत होतो तिथे आम्ही फिरून झालो आज शॉपिंग वगैरे झाली टेम्पल व्हिजिट करून झाले तर आता इथून आम्ही जाणार हॉटेलला आणि हॉटेलला जाऊन थोडा आराम करणार कारण उद्या आम्हाला निघायचं आहे परत सो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो आहे म्हणजे हा वाला पार्ट इथे एंड करतो आहे लास्टचा एक एंडचा पार्ट येणार आहे जिथे मुंबईला जातानाचा असेल तो सो ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे सगळे पार्ट तुम्हाला बघता येतील हो